सदर कादंबरीचे वाचन करण्याची संमती डॉक्टर श्री शिरीष धारप यांच्याकडून घेतलेली आहे। जे लोक अशिक्षित आहेत, डोळ्यांनी ज्यांना दिसत नाही, अशा लोकांसाठी हा उपक्रम आम्ही राबवत आहोत। नारायण धारप हे नाव अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे, तसेच नव्या पिढीला नारायण धारपांच्या थरारक साहित्याची ओळख करून देणे, हेच आमचे ध्येय आहे। सदर कथेचे मालकी हक्क लेखक आणि प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व अघोर मैफिल स्टोरीटेलर चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही। सकाळी कृष्णाबाईला तिच्या घरी पाठवून दिलं। भाऊजींना काय सांगितलं हेही तिला सांगितलं। माझं काम मी केलं होतं, आता निर्णय त्यांनी घ्यायचा होता आणि माझी खात्री होती की भाऊजी कृष्णाबाईला तिच्या माहेरी पाठवणार। तिची तब्येत हे कारण असेलही, पण ते एकच कारण नव्हतं आणि ते महत्त्वाचंही नव्हतं। सासरे जावयांचे त्या घरात जे काही उद्योग चालले होते त्यांना कृष्णाबाईचा जाण्याने मोकळीकच मिळणार होती। स्वतःच्या पत्नीपाशी ज्या गोष्टी मनुष्य बोलू शकत नाहीत त्या चांगल्या कशा असणार? ते काही असो, एक दिवस मध्ये गेला आणि पुढच्या सकाळी कृष्णाबाई माहेरी गेली। जाताना भेटून गेली आणि कशी वेडी माया पहा। जाताना सांगून गेली, बाई यांच्यावर जरा लक्ष ठेवा। पण तिचा तरी त्यात काय दोष म्हणा? शेवटी पती पत्नीचं नातंच असं असतं की सर्व दोष, अपराध, अपमान सर्वांवर मात करतं। मी हो म्हणाले आणि मी अगदी प्रामाणिक होते। मोरेश्वर भाऊजींबद्दल माझ्या मनात केवळ सदिच्छाच होती। त्यांनी संधी दिली तर मी केव्हाही त्यांच्या मदतीला जायला तयार होते, पण त्यांनी संधी द्यायला हवी ना। मग कृष्णाबाई गेली। मी भाऊजींची गाठ घेऊन त्यांना सांगितलं, भाऊजी आमच्याकडे जेवायला या म्हणाले असते, पण तुम्ही नाही म्हणणार। मनात संकोच असेल, काहीही असेल, पण मी रखमाच्या हाती सकाळ संध्याकाळचं जेवण पाठवेन आणि तुमचं धुण्या भांड्याचं कामही ती करेन। फक्त एक करा, धुवायचे कपडे आणि भांडी सगळं मागच्या वरांड्यात आणून ठेवा। रखमा तुमच्या घरात पायसुद्धा टाकणार नाही। कृष्णाबाईचे वडील 4 दिवसांनी परत आले। तोपर्यंत हे व्यवस्थित चाललं होतं, पण तो भाऊजींचा सासरा परत येता सगळं बिघडलं। दुसऱ्या सकाळीच मी रखमाला तिकडे कामासाठी पाठवलं होतं, तर तिला त्यांनी तशीच माघारी लावून दिली। आमचं आम्ही काय हवं ते खाऊ, आमची आम्ही व्यवस्था करू, कामाला बाई नको, जेवायला अन्न नको, काहीही नको। आता याच्यावर मी काय बोलणार? माझ्याकडून मी शर्त केली होती, यापुढे माझा नाईलाज होता। समोर जे काही होईल ते अगदी निमूटपणे पाहत बसण्याखेरीज माझ्या हातात दुसरं काहीच नव्हतं। पण बाबांचा इशारा मी विसरले नव्हते। अंधार पडला की माझी त्या घरावर सतत नजर असायची, पण काही झालं नाही झालं नाही म्हणणं चूक आहे। झालं असेलही, पण माझ्या लक्षात आलं नाही। आणि इकडे गोविंदाही तेव्हा वर्षभराचा होता। त्याचं दात येणं, गोरासारखे आजार, इकडे तिकडे पडून खरचटणं चाललंच होतं, पण मी लक्ष ठेवत होते। 5-1 महिन्यांनी कृष्णाबाईचं तिच्या घरून पत्र आलं। तिला मुलगा झाला होता। भाऊजी आणि कृष्णाबाईचे वडील तिकडे गेले होते। आपल्याकडच्या पण सर्वांना बारशाला बोलवलं होतं। हे स्वतः तर आलेच नाहीत, पण मला मात्र त्यांनी नको म्हटलं नाही। मी तिथे 2 दिवस होते। मुलाचं नाव यशवंत ठेवलं। मुलगा छान होता। दांडेकरांच्याकडचं बरंच घेतलं होतं। 1-2 महिन्यात वाडीवर येणार कृष्णाबाई म्हणत होती। जरा एका बाजूला घेऊन तिला सांगितलं, जमलं तर कामासाठी गावाचीच एखादी बाई घेऊन ये। तिथे कामाला बाई मिळणं कठीण जाणार आहे। यशवंत 2.5-3 महिन्यांचा झाला आणि कृष्णाबाई वाडीवर राहायला आली। बरोबर तिने माहेरकडचं एक जोडपंच कामासाठी आणलं होतं, पारूबाई आणि धोंडीबा। तिच्यावरचा कामाचा बोजाही गेला, शिवाय कायम सोबतीला घरात ती पारूबाई असणार। मला वाटलं या कृष्णाबाईचं गाडा आता नीट मार्गाला लागणार आहे, पण कसंचं काय, ती पारूबाई जेमतेम 6 महिने तिथे राहिली। मी रखमाला सांगून ठेवलं होतं, पारूबाईशी गोडी गुलाबीने वाग, कारण वाडीवरच्या बायकांचा पारूबाईवरच राग होता। पण हे त्या गव्हाणीतल्या कुत्र्यासारखं नाही का? स्वतः काम करायचं नाही आणि दुसऱ्याला काम करू द्यायचं नाही। रखमाकडूनच कळलं की पारूबाई एव्हानाच इथे राहायला कंटाळली आहे। घरचा स्वयंपाक तेवढा कृष्णाबाई करायची, बाकी सगळं काम पारूबाई आणि साफसफाई धोंडीबाई यांच्याकडे होते। तसं काम कठीण नाही आणि जेवून खाऊन वर पगार, पण पारूबाई समाधानी नव्हती एवढं खरं। यशवंताला घेऊन दुपारची नाहीतर संध्याकाळची ती आमच्याकडे यायची। गोविंदा यशवंतापेक्षा 1.5-2 वर्षांनी मोठा। दोघं खेळायचे, पण मी रखमाला अगदी खडसावून सांगितलं होतं, गोविंदाला त्या घरी जाऊ द्यायचं नाही, न्यायचंही नाही। तेव्हा ही पारूबाई माझ्याही नजरेखाली होतीच। तशी आपली 4 चौघासारखीच धोपट मार्गाने दिवस काढणारी, पण तशीच 4 चौघांसारखी ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणारी। वाडीवरच्या बायांनी तिला त्या घराबद्दल काही ना काही सांगितलेलंच असणार आणि तिचा त्याच्यावर विश्वासही बसलेला असणार।
आणि त्या गोष्टींमागे अजिबातच काही सत्य नाही असं निदान मी तरी कशाला म्हणणार. मीही नव्हते का त्या घरावर नजर ठेवून. एक गोष्ट माझ्या लक्षात पहिल्याच दिवशी आली होती. पारूबाई आमच्या घरात आली की एकदम मोकळेपणाने वागायला लागायची. असं वाटत होतं की त्या घरात ती सतत कसल्या तरी दडपणाखाली असायची. अर्थात मला काही माहिती होती, त्यामुळेही मला असं वाटलं असेल. पण ती अशी एका सकाळी उठताच तडकाफडकी निघून जाईल अशी मात्र मला कल्पना नव्हती. तसा काम करणेंचा महिन्याचा पगार अंगावरच असतो आणि 5-50 रुपये म्हणजे त्यांच्या दृष्टीने मोठाच आकडा. तेव्हा इतक्या रकमेवरती सहजासहजी पाणी सोडायला तयार झाली यातच सगळं काही आलं. पण खेद एकाच गोष्टीचा होता. तिच्या अशा जाण्यामागचं कारण मला समजणार नव्हतं. जाणार म्हणायची, पण कदाचित एकट्या जराशा भिडस्त मालकणीकडून पगारापोटी 4 पैसे जास्त उकळण्यासाठी ती मतलबी थाप असू शकत होती. पण नाही, एका रात्री तिचा विचार बदलला होता. ती गेली सुद्धा. त्या रात्री त्या घरात काहीतरी झालं हे खास. पण त्या पारूबाईलाच काही दिसलं का, तिनेच पाहिलं का, तिच्या कानावर काही आलं. आता ते कळायला काही मार्गच नव्हता. आणि आता आला का कृष्णाबाईच्या घरकामाचा प्रश्न. पण आता मी काहीही सुचवणार नव्हते, पुढाकारही घेणार नव्हते. मागच्या खेपेस केलं होतं, पण कृष्णाबाईच्या बापाने आल्या पाणी ओतलं होतं. आता त्यांचं त्यांना पाहू देत. पण आता मात्र त्या बिचाऱ्या कृष्णाबाईची आणि छोट्या यशवंताची सुद्धा मात्र मला किवच यायची. एखाद्याला सहानुभूती दाखवली तरी तो त्याचा काय अर्थ काढेल सांगता येत नाही. तेव्हा मी केवळ काय होतं ते पाहत राहिले. खाण्यापिण्याचं, कामाचं कसं काय करत होते ते कळायला मार्गच नव्हता. त्यांच्या मागच्या वरांड्यातली दारं सदानवदा बंद असायची. महिनाभरानं केव्हा तरी कृष्णाबाईचे वडील त्यांच्या गावी गेले. भाऊजींनी गाडीत जुंपायला सांगितले तेव्हा आम्हाला समजलं. आणि त्याच संध्याकाळी कृष्णाबाई आमच्या घरी आली. 1-1.25 महिन्यात तिला पाहिलंच नव्हतं. तिला पाहून मला तर धक्काच बसला. किती वाळली होती, गालफडं वर आली होती, डोळ्यांखाली काळे खडगे पडले होते. तशी ती काही मोठ्या सुंदरांपैकी नाही, पण प्रकृतीने ठणठणीत होती. तिची ही अवस्था. घरात आली ती माझ्या गळ्यात पडून रडायलाच लागली. अगं, मी म्हणत होते, काय झालं ते सांग तरी. आता मला त्या घरात नाही हो रावत. कृष्णाबाई म्हणत होती, पण मी आहे ना, इकडे का नाही आलीस. ती बिचारी मान हलवत होती. तात्या असतात ना, ती शेवटी म्हणाली. तिच्या वडिलांना ती तात्या म्हणायची. त्यांचा शब्द म्हणजे आमच्या घरात कायदा. यांना तर काही सांगायचीच सोय नाही. तात्यांच्या हातातलं बाहुलं झालेत. आपलं भलं कोण पाहतं, आपली खरी माणसं कोणती हेही यांना कळेनासं झालं आहे. पण आता तुझे वडील गेले ना, मी विचारलं. गेले कसले, 2 दिवसांनी परत येतील. काही आणायला गेले आहेत वाटतं. अगं, कामाचं काय करता, मी विचारलं. मीच बघते, दुसरं कोण आहे. पण मग यशवंता, त्याच्याकडे बरी हे पाहतात म्हणून तर मला कामाची सवड होते. आणि इकडची सगळी दारं खिडक्या बंद. हा काय प्रकार आहे, मी विचारलं. आमच्या तात्यांची ऑर्डर, ती म्हणाली. कृष्णाबाई भाऊजीही आताशी दिसत नाहीत. करतात तरी काय सारा दिवस घरात बसून. त्या प्रश्नाबरोबर कृष्णाबाई जराशी घाबरलीच. कदाचित तिच्या तात्यांनी तिला तंबी दिली असावी. घरातलं काहीही कुणाला बाहेर सांगायचं नाही. मला खरंच माहीत नाही, कृष्णाबाई म्हणाली. नेहमी दोघं माळ्यावर असतात, रात्रीचे समुद्रावर जातात, काही आणत असतात. मला खरंच काही माहीत नाही. पण कृष्णाबाईच्या शब्दांवर माझा विश्वास बसत नव्हता. कुतूहल म्हणजे मानवाला मिळालेला मोठा वर आहे, शापही आहे. बाप आणि नवरा बाहेर गेलेले असताना कृष्णाबाई नक्की माळ्यावर जाऊन, कदाचित प्रत्यक्ष माळ्यावर नाही पण निदान जिन्याने वरपर्यंत जाऊन वर डोकावून आलेली असणार. पण रात्रीच्या वेळी अंधारात हातात एखादा कंदील घेऊन. पण शेवटी काही न सांगताच गेली. कदाचित काहीतरी सांगण्याचं ठरवून आली असेल, पण ऐन वेळी धीर झाला नसेल. पण मी काय करू शकणार. आणि ती म्हणाली तसे ते तिचे वडील झाले की 2 दिवसात हजर. काय चाललं होतं त्या घरात. त्या बिचाऱ्या कृष्णाबाईची काय अवस्था होत असेल, कारण ती कशाला तरी मनस्वी भीत होती. यात काहीही शंका नव्हती. एकदा वेळा विचार मनात आलाही, आपणच धीर करावा आणि जावं त्या घरात. आपण घरातल्या मोठ्या, आपल्याला तेवढा अधिकार खास आहे. पण बाबांचे शब्द आठवले, त्या बाजूकडे फिरकू नकोस. 1-1.25 महिना कसा तरी गेला आणि एका पहाटे खालचं दार खटखटावलं गेलं. रखमीनेच दार उघडलं आणि ती घाईघाईने वर आली. बाई, खाली चला, कृष्णाबाई आल्यात, ती म्हणत होती. आता इतक्या पहाटेस, मनाशी नवल करत मी खाली आले. दारात कृष्णाबाई, कडेवर यशवंत आणि पायाशी पत्र्याची ट्रंक. कृष्णाबाई, हे काय ग.
मी म्हणते तोच माझे दोन्ही हात धरून ती म्हणाली, बाई आत्ताच्या आत्ता गाडी जुंपायला सांगा आणि मला रस्त्यावर पोहोचवा. सकाळच्या गाडीने मी माहेरी चालले. मी तिचं मन बदलायचा मुळीच प्रयत्न केला नाही, कारण ती करत होती ते अगदी योग्य होतं. तिने त्या घरात या उपर राहणंच अयोग्य होतं. तशी माहेरी तर जात होती. घरावरचं वादळ गेलं की येईल परत. कृष्णाबाई गाडी जुंपायला सांगते तोवर अंबाळबाईस चहा घे आणि जरा सांग तरी भाऊजींना माहीत आहे का. तिच्या बिचारीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, अगं पण झालं तरी काय, सांग की. शेवटी ती एवढंच म्हणाली, बाई गेले 3 दिवस तात्या दिसत नाही आहेत. यांना विचारलं तर काहीतरीच बोलतात. गेले असतील घरी, नाहीतर मला काय माहीत. तात्यांचं सगळं सामान कपडे तिथेच आहे. आणि काल रात्री हे खाली कुठे दिसेनात, म्हणून त्यांना शोधत शोधत वरच्या मजल्यावर गेले. तेवढ्यात वरून माळ्यावरून काहीतरी आवाज आला. खरं तर लक्ष ठिकाणावर नव्हतं, नाहीतर अशी वर गेलेच नसते. तशीच कंदील घेऊन वर गेले. वर हे होते आणि नाही ग बाई, नाही. कृष्णाबाईने तोंडच झाकून घेतला. अगं सांग की, काही वेडबिद्र दिसलं का, तुझे तात्या होते का. मी खोदून विचारत होते. तेवढ्यात रकमी आत आली. तिला चहा बनवायला सांगितला. दारापाशी गाडी आली. गाडीत चढता कृष्णाबाई एवढंच म्हणाली, बाई वर ओल्या रेतीचे पुतळे होते, पण त्यांच्यावर कपडे चढवले होते. कोट, फेटे, साड्या. बाई मी जाते, यांच्याकडे लक्ष द्या. आणि मग ती गेली. खरं तर काही वेळ मी तिथेच ओट्यापाशी उभे राहिले. सगळं इतकं एकाएकी घडलं होतं की मनाला तोलच सावरता येत नव्हता. कृष्णाबाई सांगत होती ते खरंच असणार. आपलेच पती, आपलेच वडील, त्यांच्याविषयी ती असं भलतंसलतं बोलणारच नाही. आणि जे काही बोलली ते अगदी शेवटच्या क्षणी मनात ठेवणं अशक्य झाल्यावर. पण याआधीही तिने काही पाहिलं असणारच, ऐकलं असणारच. मध्येही एकदा अशीच ती भेदरून माझ्याकडे आली होती, पण तिचा काही सांगायचा धीर झाला नव्हता. अगदी जिभेवर आलेले शब्द तिने मागे खेचले होते. त्यावेळी मला सांगितलं असतं तर काही फरक पडला असता का. मी काय करू शकले असते. शेवटी दुसरे काय करणार, ज्याने त्यानेच आपापल्या अडचणी सोडवल्या पाहिजेत. कधी त्या बाहेरून आलेल्या असतात, कधी त्या स्वतःच निर्माण केलेल्या असतात. शेवटी सकाळी हे उठून खाली आल्यावर मी म्हणाले, रात्री तुम्हाला जाग आली नाही. कृष्णाबाई पहाटेसच तिच्या माहेरी गेली. इथे आली होती गाडी जुंपायला सांगायला. अर्थात त्यांना त्यातला अर्थ बरोबर समजला. मोरेश्वर होता का तिच्याबरोबर, त्यांनी विचारलं. मला तर वाटतं भाऊजींनाही अजून माहिती झालं नसेल की कृष्णाबाई घरातून निघून गेली येते. त्याला न सांगताच गेली की काय, हे रागाने म्हणाले. हे पहा, आपण दोघंजण आता तिकडेच जाऊया. भाऊजींनाच विचारा ना काय प्रकार आहे तो. त्यांची खरी इच्छा दिसत नव्हती, पण मी म्हणाले, काहीतरी गोंधळ आहे खास. तुम्हाला निदान माहिती तरी असायला हवी. शेवटी ते माझ्याबरोबर आले. जरा नाराजीनेच आले. मागची दारं खिडक्या बंदच होती. घराला वळसा घालून पुढच्या वरांड्यात आलो. वरांड्यातलं दार उघडच. सकाळच्या वाऱ्यावर मागे पुढे हेलकावे खात होतं. आतनं काहीही आवाज येत नव्हता. मोरेश्वर यांनी हाक मारली. जसा काही प्रतिसाद आला नाही तसे ते खोलीत 1-2 पावले गेले आणि त्यांनी जरा मोठ्याने हाक मारली, मोरेश्वर. वरच्या मजल्यावर कसला तरी आवाज आला. खोलीचं नाही तर कपाटाचं दार लावल्याचा आवाज. पण यांच्या हाकेला उत्तर मात्र आलं नाही. हे पुढे झाले. त्यांच्या मागोमाग मीही खोलीत गेले. कितीतरी दिवसांनी त्या घरात पाऊल टाकत होते. भाऊजींनी घर बांधून घेतलं होतं खरं, पण त्यात हौसेचा आणि आनंदाचा भाग कमीच होता. मनातल्या भावना आसपासच्या सृष्टीवर उमटतात का, पण त्या खोलीत मनाला उल्हास असा अजिबात वाटत नव्हता. सुख समाधानाचा वावर या वास्तूत नव्हताच. हे आणि यांच्या मागोमाग मी असे खालच्या सर्व खोल्यात जाऊन आलो. स्वच्छता टापटीप यांचं नाव नव्हतं. बिचारी कृष्णाबाई, ती एकटी काय करणार. यांनी पुन्हा एकदा मोरेश्वर अशी मोठ्यांदा हाक दिली. आलो म्हणत भाऊजी जिन्यावरून धाडधाड खाली आले. काय आहे, कोण आहे. अरे दादा, तू इथे काय आहे, कृष्णा कुठे आहे. चारी बाजूंना पाहतच ते बराबरा प्रश्न विचारत होते. आम्हाला दोघांना पाहून ते जरा भानावर आले. मोरेश्वर, हा काय प्रकार आहे, काय झालं. तुला खरोखरच माहीत नाही का वेड्याचं सोंग पांघरतो आहेस. दादा, मला खरंच माहीत नाही, काय झालं सांग तरी. कृष्णा आज सकाळी तिच्या माहेरी निघून गेली, हे सुद्धा तुला माहीत नाही. गेली म्हणायची म्हणत भाऊजी तिथेच एका खुर्चीत धाड दिशी बसले. बायको न सांगता माहेरी जाते आणि या माणसाची ही प्रतिक्रिया. किती विसंगत. दुःख नाही, राग नाही, काही नाही,
फक्त एक असा इथा, जणू काही एखादी गोष्ट होणार होणार अशी मनात सतत भीती असावी आणि ती गोष्ट शेवटी व्हावी. बसलास काय नुसता? काय झालं? काही भांडणं झाली का? काही शब्दाशब्दी झाली का? आणि तिचे ते तात्या महाराज कुठे आहेत? भाऊजी एकदम खुर्चीवरून उभे राहिले. एखादा कपडा किंवा एखादी वस्तू शोधावी तशी त्यांची नजर खोलीभर फिरत होती. तात्या नाहीत. तिच्याबरोबर गेले असतील. नाही, मी म्हणाले. कृष्णाबाई एकटीच गेली. यशवंताला बरोबर घेऊन गेली. मीच तिच्यासाठी पहाटेच गाडी झुंपायला लावली. भाऊजी अजूनही साऱ्या खोलीवरून नजर फिरवत होते. वर कुठे आहेत का ते तात्या? यांनी विचारलं. वर चे वर कोणी नाही. भाऊजी किती घाईघाईनं बोलत होते. जा पाहून तरी ये, यांनी सांगितलं. हो जातो ना, पाहतो ना, भाऊजी म्हणाले. पण सहज ध्यानात येत होतं की समोरच्या संभाषणात त्यांचं अजिबात लक्ष नाहीये. दोन्ही हात दोन्ही बाजूला झटकत हे म्हणाले, चल का, इथे थांबण्यात काही अर्थ नाही. ते वळले. त्यांच्या मागोमाग मीही जायला वळले. दारापासून भाऊजींना सांगितलं, भाऊजी वाटलं तर तिकडे जेवायला या. ते अवघड वाटलं तर रखमाच्या हाती जेवण पाठवून देते. कृष्णाबाईला जातानाही तुमची काळजी होती. जाताना बिचारी मला पुन्हा सांगत होती, यांच्याकडे लक्ष द्या. ऐकलत का मी काय म्हणते आहे ते? ते हो म्हणाले खरे, पण मला शंकाच आहे. मी दाराबाहेर पडले आणि एकदम एखाद्या अंधार कोठडीतून बाहेर मोकळ्यावर आल्यासारखं वाटलं. ती वास्तू चांगली नव्हती हीच खरी गोष्ट आहे. कृष्णाबाईचं ते एकच वाक्य पण सारखं कानात घुमत होतं. वर माळ्यावर रेतीचे पुतळे आहेत आणि त्यांना कपडे चढवले आहेत. कोट, टोप्या, उपरणी, साड्या पेहनलेले ओल्या रेतीचे पुतळे. अर्थात ते पाहून कृष्णाबाईच्या जीवाचा भीतीने थरकाप झाला असणार, कारण ती बिचारी साधी संसारी स्त्री. पण अर्थात मी तशी नव्हते. बाबांच्याकडे नाना लोक येत, नाना हकीकती सांगत, काही खऱ्या, काही खोट्या, काही बाद झालेल्या, पण भयंकर तर खासच. बाबा त्यांना काळी दलदल म्हणायचे. दुर्गे, एकदा का यात पाय रुतला की मग सुटका नाही, ते म्हणायचे. माणूस आतच जाणार. मला तेव्हा त्यातलं काही कळत नसे. सांगायचं एवढंच की मी कृष्णाबाईसारखी अननुभवी भोळी बाबडे नव्हते. बाबांना त्या जागेवर पूर्वी काहीतरी जाणवलं होतं. त्याचाच हा प्रत्यक्ष पुरावा समोर आला होता. वरांडा उतरल्यावर हे जरा वेळ तिथेच थांबले. काय हा मोरेश्वरचा आहे काही कळत नाही, ते म्हणाले. आणि त्या तात्याचाही पत्ता नाही. दांडेकरांच्या घरात असलं कधी नव्हतं झालं. मी काहीच बोलले नाही. माझी तर खात्री होती यांना कल्पनाही नाही असे प्रकार भाऊजींच्या घरात चालले होते. आम्ही घरी परत आलो. ते तात्या त्यानंतर दिसलेच नाहीत. भाऊजी त्या घरात एकटीच्या एकटे असायचे. मी रखमाच्या हाती सकाळ संध्याकाळ त्यांचं जेवण पाठवत राहिले. कधी खात, कधी हातही लावलेला नसायचा. संध्याकाळी अंधार पडला की मधून माझी नजर त्या घरावर जायची. माळ्यावर प्रकाश दिसतो का, वरच्या छपरावर काही दिसतं का हे पाहत असायची. एकदा वाटलं बाबांनाच इकडे बोलावून घ्यावं, पण हे यांना आवडलं नसतं आणि बाबांचंही आता वय झालं होतं. पण मग हे सगळंच डोक्यातून पार गेलं. भाऊजींच्या घरावर जप्ती आली. वाडीवर हा गोंधळ. तो बेलीफ, धनको सावकार, पंच, कोर्टाचा शिपाई, सुदैव हे घरीच होते. प्रकार काय आहे हे कळताच यांच्या अंगाची संतापाने लाही झाली. मग ते एकदम बर्फासारखे थंड झाले. माणूस पाठवून त्यांनी पार्टीला आमच्या वरांड्यात बसवलं. बेलिफाकडचे कागदपत्र पाहिले. तिथल्या तिथे रक्कम चुकती केली. प्रकरण मिटवलं. दुसरा सारा दिवस हे श्रीवर्धनलाच होते आणि तिसऱ्या सकाळी येताना डॉक्टरांना बरोबर घेऊन आले. भाऊजींना बोलावून आणलं. आधी त्यांना यायला कितीतरी वेळ लागला. आले तर कसला अवतार, दाढी वाढलेली, अंगावर मळलेले कपडे. भाऊजींना यांनी स्नान करायला लावलं. चांगले कपडे घालायला दिले आणि डॉक्टरांकरवी त्यांची तपासणी करून घेतली. आणि मग तिघे श्रीवर्धनला गेले होते. हे आणि भाऊजी एकदम संध्याकाळी परत आले. आल्या हुश्श करून खुर्चीत अंग टाकलं. शेवटी मी विचारलं, आता सांगाल का गेले 3 दिवस कसली धावपळ चालली आहे ती? वाडीचं प्रकरण मिटवून टाकलं, हे म्हणाले. मोरेश्वरच्या वाट्याचा सर्व हिस्सा मी विकत घेतला. पण त्याची सही होण्यापूर्वी त्याची 2 डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली. शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टींनी अगदी तंदुरुस्त आहे याची डॉक्टरांची खात्री झाल्यावरच कागदपत्रावर त्याच्या सह्या घेतल्या. आता वाडीवर त्याच्या मालकीचं काहीही नाही. मी काहीतरी बोलणार तोच हात वर करून मला गप्प करत हे म्हणाले, हा त्याला काही होणार नाही. त्याला त्याच्या घरात खुशाल राहू दे. त्याला इथं आपल्या घरी राहायचं असेल तर माझी काही हरकत नाही. तो माझाच भाऊ आहे, कुणी शत्रू नाही.
त्याची सर्व व्यवस्था इथे होईल. अन्न, वस्त्र, निवारा, कपडे, इतर सर्व. कशाचीही त्याला वाण भासणार नाही. फक्त त्याला वाडीचा मालक म्हणून कोणताही व्यवहार करता येणार नाही. श्रीवर्धनच्या वर्तमानपत्रात उद्या तशी जाहीर नोटीसही छापून येणार आहे. पण हे जप्तीचं काय प्रकरण होतं सांगा की? मी विचारलं. अगं त्याचा तो तात्या, कृष्णाचा करंटा बाप, त्याने मोरेश्वरच्या नावावर गावात भरपूर पैसे कर्जावर घेतले आणि याने न सांगता सवरता सह्या केल्यानं आता झाला की तो भामटा पसार. पण त्याला कशाला नाव ठेवायची? आपलंच नाणं खोटं. आता मिटलं प्रकरण एकदाचं. ते म्हणाले, पण मला तसं वाटत नव्हतं. हा साध्या पैशांचा प्रश्न नव्हता किंवा साध्या फसवाफसवीचा प्रश्न नव्हता. कृष्णाबाई म्हणत होती ते त्या माळ्यावरच्या रेतीचे पुतळे म्हणजे काही निरर्थक चाळा नव्हता आणि असल्या विचित्र वृत्तीमागचा हेतू कधीच चांगला नसतो. मला आणि माझ्यांना काही त्रास होणार नाही हे पाहणं माझं कर्तव्य होतं आणि माझ्या एकटीचंच. नमस्कार अभयरसिकांनो. आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला आपल्या चॅनलला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट करायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. उद्याच्या थराराला नक्की या, ठीक 9:06 तोवर काळजी घ्या. अघोरी